महायुतीच्या नाशिकमधील उमेदवारीबाबतचा सस्पेन्स दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। गिरीश महाजन आणि भुजबळ यांची 1.5 तास बैठक पार पडली। इच्छुक हेमंत गोडसे हे गिरीश महाजन यांच्या भेटीला पोहोचले। नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या मॅरेथॉन बैठका सध्या सुरू आहेत। भुजबळ आणि महाजनांच्या 1.5 तासाच्या बैठकीमुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या। तर हेमंत गोडसेंची भेट घेण्यात आली। भुजबळांसोबत 1.5 तास चर्चा केली गिरीश महाजन यांनी आणि त्यामुळे नेमकं नाशिकमध्ये काय होणार याच्या उत्तराकडे जाण्याऐवजी प्रश्नाच्या दिशेनेच हा प्रवास चाललाय की काय अशी शक्यता सध्या निर्माण झाली। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी किरण ताजणे सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, नाशिकचा प्रश्न सुटेल असं वाटताना तो गुंता अधिकच वाढत चालल्याचं दिसतंय। आज दिवसभरात ज्या काही भेटीगाठी आणि मॅरेथॉन बैठका चालल्यात त्याच्यातून काय नेमके संकेत मिळतात? अमोल, खरं म्हणजे आपण जर बघितलं तर गेल्या महिनाभरापासून नाशिकच्या जागेचा तिढा कायम आहे। एकूणच नाशिकच्या जागेसंदर्भामध्ये महायुतीमध्ये संकट निर्माण झालंय आणि हेच संकट काही अंशी दूर करण्यासाठी संकटमोचक म्हणून ज्यांची ओळख आहे ते गिरीश महाजन नाशिकमध्ये आलेले आहेत आणि सकाळपासूनच जर बघितलं तर बैठकांचं सत्र सुरू आहे। सुरुवातीला स्वामी शांतिगिरी महाराज यांची देखील भेट त्यांच्या शिष्टमंडळानं गिरीश महाजन यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर स्वतः गिरीश महाजन ओझरच्या जनशांती धाममध्ये स्वामी शांतिगिरी महाराज यांची भेट घेण्यासाठी गेले होते आणि त्यानंतर जर बघितलं तर भाजप कार्यालयामध्ये महायुतीची बैठक देखील पार पडली आणि या बैठकीनंतर गिरीश महाजन लागलीच छगन भुजबळांच्या भुजबळ फार्म या कार्यालयामध्ये गेले होते। जवळपास अर्धा तास पदाधिकाऱ्यांसोबतची बैठक पार पडली आणि त्यानंतर एकूण 1.5 तास मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली आणि या चर्चेच्या नंतर जी माध्यमांना प्रतिक्रिया दिली ती अनेकांच्या भुवया उंचावणारी होती। एकूणच 2 त्यामध्ये शक्यता वर्तवल्या जात आहे। एकतर गिरीश महाजन यांनी जी प्रतिक्रिया दिली त्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर दिल्लीतून जर कुठलाही आदेश आला तर तो आम्हाला पाळावा लागतो आणि तशा पद्धतीचं आम्ही काम करू असं देखील गिरीश महाजन यांनी म्हटलं आणि त्यानंतर लागलीच जर विचार केला तर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद संपल्यानंतर प्रचारासाठी तुमची मदत लागेल असे प्रतिक्रिया देत असताना हात जोडले आणि माध्यमांना नमस्कार देखील केला। एकूणच छगन भुजबळांच्या संदर्भातला पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये येऊ शकतात अशा स्वरूपाचा तर्कवितर्क लावला जातो आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर स्वामी शांतिगिरी महाराज आणि शिंदेच्या शिवसेनेकडे ही जागा जाईल अशा स्वरूपाची चर्चा देखील सुरू झाली। गिरीश महाजन यांनी म्हटलं की या सगळ्या काळामध्ये जर बघितलं तर जे शिंदेचे शिवसेनेचे विद्यमान खासदार आहे आणि या खासदारकीच्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर आत्ताच्या घडीला अनेक भेटीगाठी होत्या आणि त्या भेटींच्याच पार्श्वभूमीवर जर बघितलं तर नुकतीच हेमंत गोडसे यांच्यासोबत गिरीश महाजन यांची भेट सुरू होती आणि त्या भेटीच्या पार्श्वभूमीवर आपण बघितलं तर आता हेमंत गोडसे बाहेर पडतायत। थेट जाण्याचा त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। अमोल, जी समोर गाडी आहे ती हेमंत गोडसे यांचीच आहे आणि एकूणच जर बघितलं तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आता हेमंत गोडसे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा देखील आपण प्रयत्न करणार आहोत। हेमंत गोडसे या ठिकाणी बाहेर पडताय, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। थेट हेमंत गोडसे आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी बोलूयात। आप्पा, नुकतीच तुमची गिरीश महाजन यांच्यासोबत बैठक पार पडली आहे, काय नेमकी परवा महायुतीच्या तर हेमंत गोडसे थेट पुढारी न्यूजवर आपण बघत होतो। बैठक संपून बाहेर आल्यानंतर काही तांत्रिक कारणांमुळे आपल्यापर्यंत त्यांचा संपर्क होत नाहीये। थोड्याच वेळात ही प्रतिक्रिया आपल्यापर्यंत जास्त नागरिक म्हणजे नाशिक लोकसभा असेल किंवा दिंडोरी लोकसभा असेल तर जास्तीत जास्त नागरिक त्या ठिकाणी कसे सहभागी होतील यासाठीची चर्चा या ठिकाणी झाली आणि आम्हाला देखील निश्चित खात्री आहे का खूप साधारण 15 ते 20 हजार 20 ते 25 हजाराच्या दरम्यान या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी लोक सहभागी होतील। उमेदवारीचा तिढा काय केला सोडत नाहीये। मंत्री गिरीश महाजन यांच्याकडनं
आजच्या दिवशी मोठ्या प्रमाणात बैठका घेण्यात आल्या, आपली भेट झालेली आहे. उमेदवारीच्या संदर्भात असं कुठलंही ठोस उत्तर या ठिकाणी मिळत नाहीये. तुम्हाला देखील आता या सगळ्या काळामध्ये कार्यकर्त्यांना फेस करावं लागतंय. नाही, मला असं वाटतं का महायुतीचे सर्व राज्यातील ज्येष्ठ नेते एकत्र बसून तर नाशिकच्या प्रश्नावर नेमका काय तिढा निघतो आजच्या या सगळ्या बैठकांच्या सत्रानंतर त्याचं काही ठोस उत्तर समोर येतं का हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे. आणि या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत नेमकं काय ठरलं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. तूर्त धन्यवाद किरण या सविस्तर माहितीबद्दल आणि तिथली थेट प्रतिक्रिया आणि वातावरण आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल.